श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सफल दोष जातील. किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या ह्या चरित्रामध्ये सांगितले आहे. स्वामींच्या नावाचा जप केला, स्वामींचं चरित्र वाचलं तर आपल्याला आपले जे काही दोष आहे ते नाहीसे होतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते, असं प्रत्यक्षात महाराजांनी सांगितलं आहे. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहात की स्वामींच्या या गुणांचं वर्णन तुमच्या कानी पडत आहे. तुमच्यासमोर हा अनुभव आला म्हणजे तुमच्या भाग्यामध्ये काहीतरी स्वामींनी ठरवलेलं आहे. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव आले असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचा देखील अनुभव मला शेअर करू शकता. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी मुंबई येथील रहिवासी आहे. माझे नाव सौ अर्चना पाटील असे आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींचे मला आलेले खूप मोठे अनुभव सांगणार आहे. तसे तर स्वामी जीवनात आल्यापासून माझ्या आयुष्यातील जो काही अंधार होता आणि त्या अंधाराचे रूपांतर प्रकाशामध्ये स्वामींच्या कृपेनेच झाले आहे. आपल्याला खूप अडचणी, खूप संकट असतात, त्यावेळी कुठेतरी मार्ग भेटावा त्यासाठी आपण धडपड करत असतो आणि त्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे आगमन होत असते. असंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं. 2008 साली मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहे. 2008 महिना एप्रिल यामध्ये मी स्वामींच्या सेवेत आले. काय झालं स्वामी भक्तांनो, की माझी जी बहीण होती ती स्वामींची खूप दिवसाची सेवा करायची, पण मी कधीच तिची सेवा वगैरे काही केले नाही, कारण माझा देवावरती विश्वास नव्हता. पण म्हणतात ना की देवाला ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये यायचं असतं त्यावेळेस येत असतो, कारण आपल्या पूर्वसंचितानुसार आपण देवाच्या मार्गाला येत असतो, अध्यात्मामध्ये येत असतो. ज्यावेळेस आपलं पूर्व पाप हे नाहीसं होतं आणि आपले जे काही पुण्य आहे ते फळाला येतं, त्यावेळेस आपण देवाच्या सेवेत येतो. असंच झालं. मग काय झालं की माझा जो मुलगा होता, माझा मुलगा हा जवळपास 5 ते 6 वर्षाचा होता. त्यावेळेस काय झालं की अचानकच त्याला त्याच्या डोक्यामध्ये प्रचंड वेदना व्हायला लागल्या, खूप त्रास त्याचा व्हायला लागला. तर आम्ही लोकल डॉक्टरला इथे दाखवलं. डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले, पण त्याला काही फरक पडत नव्हता, काहीच त्याला हे होत नव्हतं. त्यावेळेस माझ्या बहिणीने सांगितलं की तू स्वामींची सेवा कर, तारक मंत्राचं तीर्थ त्याला द्यायला सुरुवात कर, तुला फार काही येत नाही ना, तू एवढंच कर, असं तिने सांगितलं. आणि त्यानंतर मग मी तेच केलं. तारक मंत्राचं तीर्थ, विभूती वगैरे लावणं, त्यानंतर महाराजांचा जप करणं, 3 अध्याय वाचणं, अशा सेवा माझ्या सुरू झाल्या. आणि हळूहळू 1-2 वर्षाचा काल पलटून गेला. त्याला थोडंसं बरं वाटायचं आणि त्यानंतर अधूनमधून दुखायचं, पण कंटिन्यू जो त्रास होता तो होत नव्हता. त्यानंतर मग काय झालं की असंच एक दिवस खूप 2-3 वर्षाचा काळ गेल्यानंतर माझा मुलगा हा जवळपास 8-9 वर्षाचा झाला. त्यावेळेस काय झालं की मग माझं तोपर्यंत महाराजांवरची खूप श्रद्धाभाव वाढला होता, कारण घरामध्ये दुसरे देखील खूप अडचणी, प्रॉब्लेम होत्या. आर्थिक अडचणही खूप होती. मिस्टरांचा एक ठिकाणी जॉब राहत नव्हता, कंटिन्यू त्यांचा जॉब हा चेंज होत असायचा. त्यामुळे आम्हाला खूप साऱ्या संकटांना सामोरं जायचं. पण महाराजांना विनंती करून, संकल्प करून सेवा केली आणि त्यांना एका ठिकाणी खूप छान जॉब लागला. जेव्हापासून मी संकल्प करून सेवा केली त्यानंतर कुठेच त्यांना तिथून जावं लागलं नाही. ही खूप मोठी कृपा आमच्यावरती स्वामींची झाली. त्यानंतर हळूहळू खूप विश्वास वाढला, खूप सेवा होऊ लागल्या. 2-3 वर्षानंतर माझ्या मुलाचं पुन्हा एक डोकं खूप प्रचंड दुखू लागलं. इतकं दुखू लागलं की पहिल्यापेक्षा जास्त त्याचं डोकं दुखू लागलं. त्यावेळेस आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो की आता काय करायचं. मग आम्ही मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो.
खूप नामांकित ते हॉस्पिटल होतं. तिथे आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर त्यांनी सर्व काही चेकअप वगैरे केलं, CT स्कॅन वगैरे केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की याला ताबडतोब ॲडमिट करावं लागेल म्हणून, असं त्यांनी सांगितलं. आणि मग आम्ही ॲडमिट केलं. त्याला ICUमध्ये ठेवण्यात आलं, कारण डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं जी काहीची मेंदूचे पुरवठा आहे, रक्त जी सप्लाय करते मेंदूला, ती शिर त्याची ब्लॉकेज झालेली आहे. त्यामुळे त्याला हा त्रास होत आहे. त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि मग आम्ही खूप घाबरलो. खर्चही खूप सांगितला. आता एवढे पैसेही कुठून आणायचे, काय करायचे? त्यावेळेस स्वामींच माझा आसरा होता. स्वामींनाच सर्व काही सांगत होते. खूप रडत होती. स्वामींना हाक मारत होती. आणि जे डॉक्टर होते त्यांचा देवावरती अजिबात विश्वास नव्हता. त्यांचं नाव सचिन होतं. ते सचिन डॉक्टर, त्यांना अजिबात विश्वास देवावरती नव्हता. ते कधीही आध्यात्मिक नव्हते. ते म्हटले की होईल म्हणे, आपण प्रयत्न करू. आणि ते देवाचं त्यांनी नाव वगैरे काहीच घेतलं नाही. मला असं वाटलं की प्रत्येक डॉक्टर म्हणतो की देवावरती विश्वास ठेवा, देव सर्व काही करेल असं म्हणतात. ही डॉक्टर बोलले नाही असं काही. तर मलाच माझा महाराजांवरती विश्वास होता, सर्व काही व्यवस्थित होईल. मग महाराजांना विनंती करून खूप साऱ्या मोबाईलवरती आम्ही मेसेज वगैरे केले. ती सर्वांकडून आम्हाला हळूहळू मदत मिळू लागली. मग जे काही पैसे जमा झाले त्यामध्ये ऑपरेशन करायचं ठरवलं. ऑपरेशनची डेट ही ठरली होती आणि ऑपरेशन जवळ 2-3 दिवसामध्ये ऑपरेशन होणार होतं. डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी माझ्या मुलाला घेतलं. ऑपरेशन सुरू झालं. माझं इकडं महाराजांचं नामस्मरण, तारक मंत्र हे सुरूच होतं. ऑपरेशन वगैरे झालं. जवळपास सकाळी त्याला ऑपरेशनला घेतलं तर रात्री त्याचं ऑपरेशन झालं. जवळपास 12 तास त्याचं ऑपरेशन हे चालू होतं. ऑपरेशन झालं त्यानंतर त्याला ICUमध्येच ठेवलं होतं. डॉक्टर त्यांना भेटून देत नव्हते, काहीच नव्हते. त्यावेळेस डॉक्टरांना म्हटलं की काय झालं? डॉक्टर म्हटले की वाचण्याची गॅरंटी जवळपास 1% आहे. कारण आम्ही जेवढे प्रयत्न होते तेवढे केले. कारण आमच्याकडून त्यांनी अगोदरच सर्व काही लिहून घेतलं होतं की आमचे काही झालं तर आमच्यावरती नाही, कारण याच्यामध्ये डेटसुद्धा होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण मला माझ्या महाराजांवरती प्रचंड विश्वास होता की महाराज असं काही करणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर मला त्याला भेटायचं होतं. डॉक्टर भेटून देखील देत नव्हते. मग 2-3 दिवस असाच काळ पलटून गेला. सर्व काही मशनरी वगैरे त्याला लावलेल्या होत्या. ते बघून माझ्या डोळ्यातून खूप पाणी यायचं, कारण लांबूनच काचेमधून त्याला बघितलं जायचं. जवळ तर त्याच्या जायचं नव्हतं, कारण तिथे कोणीच जाऊ शकत नव्हतं. ती रूम इतकी म्हणजे होतं. ते म्हणायचे की तुम्ही जर गेला की तिथे इन्फेक्शन वगैरे होईल, त्यामुळे तुम्ही जाऊ नका, त्याला तिथंच स्टेबल राहू द्या असं ते म्हणत होते. त्यानंतर काय झालं, 2-3 दिवसानंतर जे काही मशनरी होते तिथे रात्री आवाज झाला. सर्वजण पळत आले. मी तर जागीच होती. काय झालं नेमकी काय माहिती. तर सर्व मशनी वगैरे बंद पडलं होत्या. तिथे खूप मोठा असा आवाज येत होता. तर डॉक्टरांनी बघितलं, चेकअप केले तर डॉक्टर म्हटले की याचं हृदय बंद पडलं आहे, म्हणजे हा डेट झाला आहे असं म्हटले. आणि बाहेर आले आणि सांगितलं की पेशंट गेलं म्हणून. हे कळल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे अशक्य आहे, असं होऊ शकत नाही डॉक्टरांना मी म्हणत होते, कारण ते खूप प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते. त्यांना मी म्हणत होते की असं होऊ शकत नाही, माझे स्वामी असं करणारच नाही. तर ते म्हटले, अहो ताई तुम्ही असं काय करता म्हणे, बाळ गेलेलं आहे. आता जे काही आहे ते देवानेच, तुमचा विश्वास आहे तर देवानेच जन्म मृत्यू दिला आहे, तर त्याने ते गेलेलं आहे म्हणे, बाळ तुमचं राहिलेलं नाही असं सांगितलं. मी त्यांना खूप विनंती केली की मला फक्त 5 मिनटं माझ्या बाळाला बघायचं आहे, असं होऊ शकत नाही असं मी त्यांना म्हटले. तर माझा तो आक्रोश बघून, माझी विनंती बघून, कारण अक्षरशः मी त्यांच्या पाया पडत होते, बघून ते म्हटले ठीक आहे, तुम्ही तुमच्या बाळाला भेटू शकता असं डॉक्टर बोलले. त्यानंतर मग मी आतमध्ये गेले आणि तिथे गेले. माझ्या पर्समध्ये महाराजांची गाणगापूरची विभूती होती, कारण आम्ही गाणगापूरला नुकतंच जाऊन आलेलो होतो 1-2 महिन्यापूर्वी. ती विभूती माझ्या पर्समध्ये होती. ती विभूती मी घेतली, माझ्या मुलाच्या कपाळी लावली, त्याच्या सर्व अंगाला लावली आणि त्याच्या कानामध्ये म्हटले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी आले आहे, उठ बाळा, तुला काहीच झालं नाही असं मी त्याला बोलले. आणि खूप रडत होती. माझं बाळ हलत नव्हतं, डुलत नव्हतं, काहीच नव्हतं. मी त्याला असं बोलली, विभूती लावली. त्यानंतर डॉक्टर म्हटले की तुम्ही आता बाहेर जा म्हणे मावशी. मला बाहेर काढून दिलं आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळामध्ये ते जे मशीन बंद पडलेलं होतं ते चालू झालं. आणि डॉक्टर म्हटले की हे कसं शक्य आहे, त्यांना तर ते त्यांचा पण विश्वास बसेना. पुन्हा एकदा ट्रीटमेंट सुरू झाली आणि माझं बाळ
पुन्हा एकदा हे झालं होतं. डॉक्टर म्हटले कदाचित ते कोमामध्ये गेला असेल, पण त्याचं हृदय मी पूर्णपणे बघितलं होतं, नाडीही चेक केली होती, पूर्णपणे बंद होतं. हे शक्यच नाही म्हटले ते डॉक्टर बोलले. तर त्यानंतर मला खूप आनंद झाला की नाही महाराज हे आहे म्हणून. त्यानंतर माझ्या मुलाला डॉक्टरांनी विचारलं की नेमकी काय झालं, तुला काय झालं होतं? तर ते माझा मुलगा ते डॉक्टरांना सांगू लागला की डॉक्टर एक आजोबा आले होते रात्री आणि ते आल्यानंतर ते मला म्हटले की तुला काहीच होणार नाही, तू उठ म्हणे, मी आहे म्हणे तुझ्या पाठीशी. त्यांनी मला एक विभूती लावली आणि त्यानंतर त्यांनी माझ्या हातामध्ये प्रसाद म्हणून खडीसाखर दिली आणि तो खडीसाखरेचा तुकडा माझ्या मुलाच्या हातामध्येच होता. ते बघून डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले की काय आहे, म्हणून डॉक्टरांना वाटलं की काही नसेल, पण त्यांना वाटलं की जर काही असेल तर आपल्याला CCTV कॅमेऱ्यामध्ये आपल्याला नक्की दिसेल, म्हणून डॉक्टरांनी CCTV कॅमेरे चेक करायला घेतले. तर त्यांना काही दिसत नव्हतं, कारण तिथे कोणी येऊ शकत नव्हतं, कारण ती रूम पूर्णपणे बंद होती, कारण ICUमध्ये कोणालाच प्रवेश नसतो, कारण डॉक्टर लोकच फक्त तिथे जाऊ शकतात. त्यानंतर ते जेव्हा बघितलं त्यांनी CCTV कॅमेरे, तर त्याच्यामध्ये त्यांना काही दिसत नव्हतं. पण ज्यावेळेस ही गोष्ट घडली 2 ते 2:15च्या दरम्यान, त्यावेळेस मात्र तिथे काहीतरी वेगळं वाटत होतं, कारण डॉक्टरांनी त्याच्या तोंडावरती जे कापड टाकलेलं होतं ते त्यावेळेस कापड हळू खाली आलं होतं आणि ते खाली आलं. त्यानंतर ते कापड खाली आल्यानंतर कळालं की नाही, खरंच काहीतरी अदृश्य शक्ती तिथे आली होती आणि हा केलं होतं, हा चमत्कार त्या अदृश्य शक्तीनेच केला. त्यावेळेस मी डॉक्टरांना बोलले की ही अदृश्य शक्ती दुसरं तिसरं कोणी नसतं, ते तुमच्या भाषेत मिरॅकल असेल, पण माझ्या भाषेमध्ये ते माझे स्वामी होते आणि ते माझ्यासाठी धावून आलेले होते. माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचली आणि माझ्या हाकेला माझी आई धावून आली. माझ्या मुलाला त्यांनी नवीन जीवदान दिलेलं आहे, मी डॉक्टरांना म्हटली. त्यावेळी डॉक्टरांना देखील विश्वास बसला की नाही, खरंच काहीतरी शक्ती ही असते. त्यानंतर डॉक्टरांनी देखील महाराजांचा खूप मोठा फोटो त्यांच्या कॅबिनमध्ये लावला. माझा मुलगा 8-10 दिवसामध्ये तिथून बरा झाला. आम्ही घरी आलो. घरीही सेवा वगैरे सुरूच होती, त्याला तारक मंत्राचं तीर्थ वगैरे देणं चालूच होतं. 2-3 महिन्यामध्ये तो एकदम व्यवस्थित झाला. त्यानंतर त्याला म्हटलं, हे बघ, हे आयुष्य तुला स्वामींनी दिलेलं आहे, स्वामींमुळे तू आज इथे आहे, बाकी काहीच नाही, असं मी म्हटले. त्यानंतर माझा मुलगा देखील स्वामींची सेवा आता करत आहे. रोज 1 माळ घेतल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही. मी देखील स्वामींची सेवा करते. त्यानंतर हा आमच्या आयुष्यातील खूप मोठा दुःखद प्रसंग होता. त्या प्रसंगातून महाराजांनी मला तारून नेलं, याच्यातून बाहेर काढलं. असे खूप सारे अनुभव मला दिले. माझा अनुभव बघितल्यानंतर आमच्या देखील जवळचे जे काही नातेवाईक होते, जे शेजारी होते, ते देखील महाराजांना मानू लागले. ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले, कारण हा चमत्कार फक्त महाराजच करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही. असाच दुसरा एक आमच्या आयुष्यामध्ये अनुभव घडला. तो असा की माझे मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला स्वामी भक्तांनो. त्या दिवशी माझे मिस्टर रोज मला सांगून घराबाहेर पडतात, पण त्या दिवशी ते मला न सांगताच लवकर घराबाहेर पडले, कारण मी त्यांना रोज महाराजांना मुजरा करायला लावत असते आणि मगच घराबाहेर पाठवत असते. पण त्या दिवशी त्यांनी मुजरा वगैरे काहीच केला नाही आणि ते घराबाहेर पडले आणि त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. दुपारची वेळ होती, मी स्वामी सेवा करायलाच बसली होती. मला कॉल आला की तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांना ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. महाराजांना म्हटलं, काय असेल ते तुम्हीच आता बघा. काय तिथे गेल्यानंतर कळालं की काही जास्त नव्हतं, थोडं खरचटलं होतं, फ्रॅक्चर वगैरे काहीच नव्हतं. पण एक विशेष होतं, त्यांच्या मागे जी व्यक्ती बसलेली होती, त्यांचे मित्र, त्यांना प्रचंड लागलं होतं. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, हात फ्रॅक्चर झाला होता, पण माझ्या मिस्टरांना फक्त खरचटलं होतं, बाकी काहीच झालं नव्हतं. हेल्मेटमुळे ते वाचले. गाडीची अवस्था जर कोणी बघितली असती तर म्हटले असते की यावर ते व्यक्ती कसे वाचले, कारण प्रत्येकजण हाच म्हणत होता, कारण गाडी ही पूर्णपणे चिमटली होती, कारण पुढच्या ट्रकने त्यांना उडवलं. त्यानंतर ते डिव्हायडरला जाऊन खूप जोरामध्ये आदळले. माझ्या मिस्टरांच्या डोक्यामध्ये हेल्मेट होतं, त्यामुळे ते हेल्मेट पूर्णपणे फुटून घासलं होतं आणि मिस्टर खरचटलं. त्यांना पायाला, हाताला खूप लागलं होतं, पण मोडतोड काहीच झालेली नव्हती. माझ्या मिस्टरांमुळे माझा जो काही त्यांचा मित्र होता तो वाचला होता, पण त्याचा हात मोडला होता. स्वामी सेवेमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की महाराज जिथे हात मोडायचं
तिथे खर्चवतात, कारण माझ्या सेवेमुळे, मिस्टरांच्या विश्वासामुळे आणि महाराजांची त्यांची काहीतरी कृपादृष्टी त्यांच्यावर असल्यामुळे खूप मोठ्या संकटातून त्यावेळेस देखील स्वामींनी आम्हाला वाचवलं, सावरलं. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामींची सेवा करत असेल, एखादी इच्छा जर पूर्ण होत नसेल ना, तर महाराजांना अजिबात दोष देऊ नका, कारण आपल्यासाठी जे चांगलं असतं ते महाराज करत असतात. आपण जे काही सेवा करतो ना, त्याचं व्याजासकट महाराज पुन्हा रिटर्न आपल्याला करत असतात, कारण ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतं त्यावेळेस महाराज ती सेवा आपली त्यासाठी वापरत असतात. कुठलीही सेवा आपली कधीच वाया जात नाही. असं समजायचंच नाही की माझी सेवा ही करते ती वाया जाते, माझी इच्छा पूर्ण होत नाही, माझ्या बाबतीत असं घडतं, असं तुम्ही बिलकुल म्हणू नका. कारण सुरुवातीला मी देखील असंच म्हणत होती, माझ्या कुठलीच इच्छा सुरुवातीला पूर्ण होत नव्हती, पण हळूहळू जशी जशी सेवा वाढत गेली, जसे जसे आयुष्यामध्ये संकट येत गेले, त्या संकटातून महाराज माझ्यासोबत उभे राहत होते, मला त्या संकटातून अलगदपणे बाहेर काढत होते. त्यावेळेस मला कळत होतं की नाही, माझी सेवा ही वाया जात नाही. स्वामी भक्तांनो, असे मला हे स्वामींचे खूप मोठे 2 अनुभव होते, ते तुमच्यासोबत शेअर करावे ही महाराजांनी मला बुद्धी दिली, म्हणून मी तुमच्यासोबत ते आज शेअर केले आहे. असे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. खरंच ताई, तुमचे अनुभव खूप छान आहे. अंगावरती शहारे उभे राहिले. तुमच्या मुलाला जे स्वामींनी जीवदान दिलं ते प्रत्येक बाळाला देव, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.